नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एमपीएससी गट ब मुख्यचा जो आहे तर तो पेपर होता. नुकताच पहिला पेपर जो आहे तर तो समाप्त झालेला आहे. तर पेपर कसा होता हे जाणून घेऊया. आपल्या सोबत बापू हिरे सर आहेत, ज्यांनी स्वतः पेपर दिलेला आहे, तर ते सांगतील. सर, कसा वाटला तुम्हाला पेपर? पेपर हा मॉडरेट लेवलचा होता. हा. काही क्वेश्चन ट्रिकी नक्की होती, पण बरेच क्वेश्चन जे होते ते अभ्यासातलेच होते बऱ्यापैकी. ग्रामर, नॉन ग्रामर दोघं घटकांचा वापर करून प्रश्न आलेले होते. काही म्हणजे प्रश्न रीड करणं आणि ते बिटवीन द लाईन समजून घेणं पटकन, तेच खरी कसोटी होती. तर पॅसेज जो होता तर मराठीचा पॅसेज टफ होता. इंग्लिश त्या मानाने मला इझी वाटला, मला तरी वैयक्तिक. बाकी ओव्हरऑल ठीक होता असं म्हणता येईल. अभ्यास केला तर नक्की स्कोर येईल असा पेपर नक्कीच होता. बाकी टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे एवढं मी म्हणतो. मराठीमध्ये तुम्हाला काय वाटतं, 50 पैकी किती प्रश्न 50 सॉल्व्ह होण्यासारखे पैकी, होते? मराठीत तुम्हाला 45 च्या आसपास जाऊ शकतो जर अभ्यास चांगला असेल. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला 40-45 लेवल गाठता येऊ शकतो. इंग्लिशमध्ये फक्त एक 5-10 प्रश्न असे हा, होते हा. की ज्याला तुमची ओरिजिनल इंग्लिशची अंडरस्टँडिंग पाहिजे होती. असं म्हणजे जे काही सेंटेन्स वगैरे असेल किंवा शब्दांचं असेल तर त्याच्यासाठी ते महत्वाचं होतं. असं बाकी बरेच पीवायक्यूला लागून पण काही क्वेश्चन होतेच. ते क्वेश्चन खूप छान होते. ज्यांनी पीवायक्यू चांगले सॉल्व्ह केले हा. त्याला ते क्वेश्चन नक्कीच चांगले गेले असतील. असं बाकी पेपरला वेळ पुरत होता का? वेळच खरा प्रॉब्लेम होता. तो ज्याला जमला त्याला जमला, कारण पॅसेजला हा. क्वेश्चन असे होते की स्ट्रेट फॉरवर्ड नव्हते. इन्फरन्स बेस ज्याला म्हणतो आपण, हा. की पॅसेजचा अनालिसिस किंवा ते लॉजिक लावून काही क्वेश्चन असे होते, म्हणजे 10 पैकी 4 क्वेश्चन असे होते हा. त्याला तुमचं लॉजिक लागत होतं पूर्ण पॅसेजचं अंडरस्टँडिंग, आणि ते करण्यासाठी तुम्हाला पॅसेज समजून घ्यावा लागतो. तर कदाचित ते ज्याला मॅनेजमेंट जमलं पण तो पुढे निघाला. इंग्लिश मध्ये तुम्हाला वाटलं का काही पॅटर्न वेगळा केला का? पारंपरिक उलट जो चालत आलेला आहे तोच? पारंपरिक पेक्षा मागच्या पेक्षा उलट आजचा पेक्षा मला सोपा वाटला. कन्सेप्च्युअल होता आणि व्यवस्थित एक क्वेश्चन फक्त थोडा टायटल वगैरे किंवा तो प्रश्न थोडा इन्फ्लुएन्स बेस होता. 4 प्रश्न तर इझी होते असं मी म्हणेल इंग्लिशचं. बाकी कदाचित पेपर ते मला वाटू शकतो, पण मला वाटतं तो इकॉनॉमी बेस्ड पॅसेज होता. एक ते इकॉनॉमीची कन्सेप्ट थोडी माहिती असेल तर तो फास्ट सॉल्व्ह होत होता. बरेच असं वन लाईन टाइप मध्ये ऑनलाईन जास्त होते यावेळेस. म्हणजे काही क्वेश्चन बरेच शॉर्ट होते. शॉर्ट लेंदी क्वेश्चन खूप होते असं नव्हतं. पेपरचा वेळ तेवढा मॅनेज करण्यासाठी त्यांनी दिला असेल. चांगला असेल. काही क्वेश्चन लेंदी होते ना आणि पेशेज टफ होते, म्हणून कदाचित ते दिला असेल. म्हणजे पहिल्या याला आपण समजा 100 पैकी 90 एक 100 पैकी मुलं -80 प्लस आणू शकतात ज्याला क्वालिफाय करायचं. धन्यवाद, खूप छान माहिती नक्कीच दिली सर. सर तुम्हाला. आणि पुढील पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. ग्रुप बी मेनचा नुकताच पेपर झालेला आहे. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांनी परीक्षा दिलेली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया कसा होता पेपर आजचा. आजचा पेपर ठीकठाक होता. सोपाही म्हणता येणार नाही किंवा अवघडही म्हणता येणार नाही. मराठीमध्ये एक 5-6 क्वेश्चन होते जिथं चॅलेंजिंग होतं, आणि इंग्लिश आणि मराठीचे दोन्ही पेपरमध्ये जर विचार केला तर उतारे जरा टफ वाटले मागच्या वर्षापेक्षा. आणि याच्यात ओएमआर शीट मध्ये काही बदल झालेत सर, ते तुम्ही सांगू ओएमआर शीटमध्ये एक्झामिनेशनचं जे नेम आहे ते ऑलरेडी टाईप आलं. विद्यार्थ्यांना ती लिहायची गरज पडली नाही, आणि सब्जेक्ट कोड जो होता तो पण टाईप आला, त्याच्यामुळे ती लिहायची गरज पडली नाही. बाकी विशेष काही बदल नव्हता. पेपर ऑल ओव्हर विचार करता चांगला होता, आणि ज्याने अभ्यास केला असेल त्याला नक्कीच पेपर चांगला केला असेल. आपल्यासोबत दुसरे सर आहेत, त्यांनी अनेक एक्झाम दिलेले आहेत, अनेक परीक्षेमध्ये त्यांनी यश मिळवलेले आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया कसा होता पेपर. सर, कसा वाटला ओव्हरऑल पेपर? पेपर ओव्हरऑल मॉडरेट होता. म्हणजे दोन्ही पॅसेज जरा टफ होते. बाकी ग्रामर इझी होतं, आणि थोडे आन्सर शीटमध्ये चेंजेस केले आहे आयोगाने. ऑलरेडी नाव प्रिंट होऊन आले, आणि जो बुकलेट आपला नंबर असतो ना तो नंबर त्यावर प्रिंट होऊन आलेला आहे. पॅसेजवर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं खूप अवघड आलंय, खरंय का? हो, पॅसेज बराच अवघड आहे. इंग्लिश आणि मराठी जास्त अवघड होतं. मराठी जरा कन्फ्युजिंग होतं, म्हणजे आन्सर निघतच नव्हते, त्याचे वेळ खाऊ होते दोन्ही. आणि बाकी ग्रामर, वोकॅब हे कसं? ते इझी होतं, बऱ्यापैकी इझीच होतं. इंग्लिश पण खूप इझी होतं. पीवायक्यू बेस जास्त होता पेपर. इंग्लिशच्या बाबतीत जर विचार केला तर पीवायक्यू बेस जास्त होता. आता व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त मराठीचे 50 पैकी किती प्रश्न असे सॉल्व्ह होण्यासारखे होते? तसं अभ्यासावर आहेत. 45 पर्यंत हा मॅक्झिमम. सोप स्कोर असावा. इंग्लिशला काय वाटतं? इंग्लिशला 40 पर्यंत 40. जर चांगला अभ्यास. तुम्हाला? सर, इंग्लिशला आहे ना 42 ते 45 क्वेश्चन्स येणार बरोबर. 5 क्वेश्चन जरा ट्रिकी टाकलेले होते त्यांनी, बसण्यासारखे होते थोडे. आणि मराठी? हे मराठीचे 45 क्वेश्चन येण्यासारखे होते, आणि 5 क्वेश्चन इंग्लिशमध्ये एक चेंज आढळून आला. मल्टीलाईनर ऐवजी सिंगल लाईन पेपर जास्त होता यावर्षी. मागच्या वर्षीपेक्षा सिंगल लाईन जास्त पेपर होता. ग्रुप सी मेनच्या बरोबरीचा वाटला का तुम्हाला आजचा पेपर? इंग्लिशच्या बाबतीत. मराठीत ठीक होता. मराठीत ग्रुप बी मेन सारखाच वाटला पेपर तो. ऑप्शन होते, पण ऑप्शनला सब ऑप्शन असतात ना, तर मल्टी लाईन नव्हते. ते सिंगल लाईन फाइंड आउट करून आन्सर काढायचं होतं. म्हणजे टाइम थोडा वाचत होता टाइम त्याच्या. वाचत होता, पण दोन्ही टाइम खाल्ला तो सगळा पॅसेजने. मराठीच्या पॅसेजला बऱ्यापैकी टाइम निघून गेला. म्हणजे मराठी पॅसेज वाचल्यानंतर पॅसेज सोपा वाटत होता, पण जेव्हा प्रश्न घेतले हाताळायला तेव्हा वेळ लागत होता. म्हणजे जर एखाद्याने ते प्रश्न सोडून दिले असते आणि इंग्लिशला सुरुवात करून दिली असती, ते त्याला परवडलं असतं. असं नाही म्हणता. मराठीत सोडता येणार नाही तेवढी 5 क्वेश्चन. चला, ठीक आहे. खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. थँक्यू.